नमस्ते, मी नितेश शिवाजी पवार धाराशिवमधून. श्री राजभाऊ अंकुश कसबे, गाव मांडवा. पाठीमागं आपण एक व्हिडिओ टाकला होता. ज्वारीची पेरणी केली होती आणि स्प्रिंकलर जोडायला चालू होतं. कांतीलाल नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही त्रिसूत्रीची पद्धत आहे त्या त्रिसूत्रीचा एक सडा फक्त टाकलेला आहे. ह्या शेतकऱ्यांना मी सहज सांगितलं आणि एक सडा त्यांनी टाकला. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न टाकता त्यांनी ज्वारीची पेरणी केलेली आहे. अशा प्रकारची ज्वारी आहे. बरं, या संदर्भात शेतकऱ्यांचा जो काही अनुभव आहे की ह्याच्या आधी जे ते करत होते आणि त्रिसूत्री वापरल्यानंतर त्यांना जाणवलेला फरक आपण त्यांच्याच मुखातून ऐकूत. ठीक आहे. मग राजभाऊ, काय पहिल्यांदा परिचय द्या तुमचा आणि त्याच्यानंतर. राजभाऊ अंकुश कसबे, गाव मांडवा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. हे आपण पहिल्या वेळेस त्रिसूत्रीचा हा प्रोग्राम केलेला आहे. एकच सडा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि उत्तमरित्या एकदम भारी ज्वारी आलेली आहे आणि रासायनिक खत अजून काही वापरलेलं नाही याच्यामध्ये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण केलं आहे आणि एक स्प्रिंकलरचं आणि एक भुईपाटाचं पाणी दिलेलं आहे याला. जमीन आपली जास्त भारी नाही, हलक्या प्रतीची जमीन आहे, बरोबर आहे का? एवढी भारी नाही. बरं, ह्याच्या आधी तुम्ही ज्वारी केली होती त्या ज्वारीमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतो त्रिसूत्रीच्या माध्यमातून? ती पण ज्वारी आहे, आपण ती पण पाहू तिकडं. हां हां, त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथल्या इथंच फरक जाणून मिळाल. बरं बरं, ठीक आहे. पॉज करेल. आपण तो पलीकडचा प्लॉट बघितला होता आता थोड्या वेळापूर्वी आणि त्याच्यानंतर एक 15 दिवसानं एक लगट पेरणी केलेली. 8 दिवसाचा फरक आहे का? हां, 8 दिवसानंतर पेरणी केली. तर काय झालं, अर्ध्या प्लॉटला त्रिसूत्री पुरली आणि अर्ध्या प्लॉटला पुरलेली नाही. एकाच दिवशी पेरणी केलेली आहे. एकाच दिवशी पेरणी केलेली असताना सुद्धा त्रिसूत्री इथपर्यंतच टाकली, इथून इकडं त्रिसूत्री टाकलेली नाही. तर त्रिसूत्री जी टाकलेला प्लॉट आहे दोन्ही एकाच दिवशी पेरलंय. फक्त याला त्रिसूत्री टाकली, याला त्रिसूत्री टाकलेली नाही. ज्वारीच्या बियाण्यामध्ये काय बदल आहे का? नाही, काय सुद्धा. ज्वारीच्या काय बियाण्यामध्ये काय बदल आहे का? काय नाही बदल त्याच्यामध्ये. एकच बियाणं, एक दिवस पेरणी. असं आहे. सरसकट पेरलंय तुम्ही? सरसकट पेरले. बरं, जमीन काय हलकी भारी इकडं हलकी इकडं भारी असं काही? नाही, एक जमीन आहे, बघा प्लॉट आहे. असं बघा, अशा पद्धतीनं फरक आहे. आतमध्ये या बघ थोडं. ज्वारी आहे तर ती ज्वारी डोक्याच्या उंच गेलेली, बरोबर. काळुंकी आलेली, पानाची साईज वाढली, लुंगा बाहेर पडलाय पूर्णतः प्रत्येक झाडाचा. आणि इकडच्या बाजूला जर विचार केला तर इथं या ज्वारीमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय आणि अजून पूर्णतः निचवलेली नाही किंवा उमललेली नाही असं म्हणू शकतो आपण. बरं, ह्या ज्वारीबद्दल राजभाऊ तुम्हाला काय वाटतं? मग आता ही एका दिवशी पेरली, इथं बदल दिसलाय तुम्हाला? बदल दिसला. त्रिसूत्रीचा जास्त इफेक्ट झाला आणि जे काही नाही केलेलं तिला तशीच राहिलेली आहे. बरं, आता पुढं मग त्रिसूत्रीबद्दल तुमचं वैयक्तिक काय मत आहे? त्रिसूत्री आता प्रत्येक पिकाला वापरणार. इथून पुढं इथून पुढं प्रत्येक पिकाला त्रिसूत्री वापरणार. याला रासायनिक खत वगैरे काही टाकलेलं नाही? काही नाही टाकलेलं नाही ह्याला अजून. बरं, आपण सुरुवातीला एक व्हिडिओ तयार केला होता यांची पेरणी चालू असताना आणि आपण बघू म्हणलो होतो. बघू म्हणजे आज प्रत्यक्षात पुढचा व्हिडिओ तयार करायचा होता, त्याच्यासाठी तो शब्द गेला होता. तर आज प्रत्यक्षात हा दुसरा व्हिडिओ टाकून आपण सगळ्या प्रेक्षकांना किंवा मग जो काही रिझल्ट आहे कोरडवाहू शेतीमध्ये किंवा निम बागायती शेतीमध्ये ज्वारीचं पीक आहे आणि हे ज्वारीचं पीक अशा पद्धतीनं रिझल्ट दिसत आहे. अप्रतिम आहे राजभाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आमच्या शब्दाला मान राखून ते ऐकलं आणि केलं त्याच्याबद्दल. कारण बरेच काही शेतकरी असे आहेत की आम्ही सांगितल्यानंतर फक्त हो येस एवढंच असतं आणि त्या पद्धतीनं मग ऐकत नाहीत आणि करत पण नाहीत आणि पुन्हा मग म्हणतात की रिझल्ट आला नाही. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद राजभाऊ. धन्यवाद.